नमस्कार, मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी पालकची अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी पालक पाण्यात टाकून ठेवलेली आहे। पाण्यात पालक 5 मिनिट टाकून ठेवल्यामुळे पालकातील जी माती असते ती निघून जाते आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये धुतलेली पालक टाकून देऊया। पालक पाण्यात एक उकळी काढून घेऊया, त्यामुळे पालक छान वाफवला जाईल। जास्त प्रमाणात पालक वाफू नये, थोडीशी 1 ते 2 मिनिटच पालक पाण्यात उकळून घेऊया। मग गॅस बंद करून आपण पालक मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात काढलेली पालक 1 ते 2 मिनिट थंड करून घेऊया। नंतर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या कळ्या टाकूया। लसूण सोललेला आहे त्यामुळे लसणाच्या कळ्या टाकूया। त्यानंतर हिरवी मिरची टाकूया, थोडे जिरे आणि मीठ टाकून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊया। पालक आपली मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊया। त्यामध्ये एकही लसणाचा तुकडा किंवा मिरचीचा तुकडा राहिला नाही पाहिजे। पालक आपली पालक बारीक करून झालेली आहे। एका भांड्यामध्ये मी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन घातलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडे तीळ घालूया। सर्व पीठ एकत्र करून घेऊया। पिठामधले तीळ, बेसन आणि पीठ हे सर्व हाताने एकत्र करून घेऊया। त्यामध्ये बारीक केलेली पालक टाकूया आणि आपला छान असा गोळा मळून घेऊया। पिठामध्ये पालकचा पेस्ट थोडा थोडा करून टाकून पूर्ण सॉफ्ट गोळा मळून घेऊया। आपला गोळा सॉफ्ट मळलेला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ मळलेलं आहे। आता आपण पुरी लाटून घेऊया। पुरीसाठी एक छोटा गोळा घेऊन छान गोल करून घेऊया। आता त्याला थोडं पीठ लावून पुरी लाटून घेऊया। छोट्या छोट्या सर्व पुऱ्या आपण इथे लाटून घेऊया। आपली छान अशी गोल पुरी लाटून झालेली आहे। मी तेल आधीच गरम करायला ठेवलेले होते। आपले तेल छान असे गरम झालेले आहे। आता त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया। मी एक एक करून पुरी तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याबरोबर आपली पुरी कशी छान अशी फुलून येत आहे। टम्म फुगलेली पुरी तुम्हाला दिसणार आहे, बघू शकता। आता दुसऱ्या साईडने आपण पुरी पलटून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया। आपली पालक पुरी तयार झालेली आहे। हेल्दी आणि टेस्टी ही पुरी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही पुरी आहे। तुम्ही प्रवासात पण या पुऱ्या घेऊन जाऊ शकता। झटपट तयार होणाऱ्या आपल्या पालक पुऱ्या तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।